हाय नमस्कार. तर आजचा हेड्याव याच्यासाठी आहे. आजचा हेड्याव तुम्ही पाहिला नसेल तर बघा. दीक्षाचा पप्पा, त्याच्या तोंडावर किती तेज आहे. सहज असं मी वहिनीला म्हटलं की वहिनी दीक्षाचा पप्पा बघायचा का, तर वहिनीने हाक मारले. आला तो आला. खदा 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 असतंय. पागल आहे, पागल, पूर्ण पागल. असं म्हणजे नाही का, त्या डोक्यात फेटा असल्यासारखा हात. हे सगळं तुम्हाला दाखवलं. खोटं काय बोलत नाही मी याच्यात. तर बघितला असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये की त्या कोणचा लेवलचा माणूस आहे. आणि अजून एक हेडेव आहे. तो काय बे सोडला नाही. त्याला नांदाय कधी यायची तेच विचारतो. त्याच्या तोंडावर तर मी बोलले का नाही की मी तुला पैसे किती देऊ ते सांग. कागदपत्रला ही सगळं पैसे मी तुला दिलं तर नाही होईच आहे का नाही त्या तोंडामध्ये. म्हणजे बघा, विचार करा की अशी पण माणसं जगात आहेत की स्वार्थी. परत लगेच कुठं विचारतो की लेकरं बरी आहेत का, पुरी अन्वी दीक्षा बरी आहे का. सुरुवातीला विचारलं का नाही विचारलं. बरं उशीर का होईना त्याने विचारलं. आनंद वाटला मला तेवढं त्याच्या तोंडातनं ऐकून की आहेत पण पुरी. त्याला आठवलं असं मी बघितल्यावरच की मला आहेत पुरी म्हणून विचारलं. आणि थंड थंड वहिनी म्हणले चहा पाजा, तर त्यांनी थंड ही बाटली बारक्या दिल्या. मी काय पिली नाही. परत म्हणजे तिथं उभं राहून थोडी पित आहे. मग घरी आलो बहिणीच्या इथं, तिथं पिलो. पण मलाच म्हणतोय की नांदाय कधी यायचं. बाबा मी म्हातारी झाली आता, नांदायला सोड. तुझ्या तोंडात असं आलंच कसं, तुझ्या तोंडात आलंच कसं की अरे ज्या वेळेस मला तुझी गरज होती त्यावेळेस लेकरं मी बारके बारके घरीच ठेवून गेले, तेव्हा तुला कळलं नाही. आता 4 पैसे माझ्यापाशी आलं म्हणजे घर ही बांधलं ही तुला दिसायला लागलं. मला म्हणतोय की घर गळतंय. हा रे बाबा, तुझ्या कष्ट करतो तेवढंच तुला पियाला नाही जाते. त्या दिवशी काय पियाला नव्हता, बहुतेक पैसे नसतील त्याच्यापाशी म्हणून पियाला नसेल. पण पेलेला असताना त्याने हातन ही धरला असता तरी पण त्याने गळ्यात हात ही टाकला. हसतच होता नुसता खाता खातात. म्हणजे त्याला सुख दुःख आणि नाहीच म्हणजे नाही का मजा केल्यासारखं असं हसत होता. त्याच्यापाशी पण मी म्हणत होते की मी एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला दीक्षाचा पप्पा दाखवेन. तर बघितला का. आता याच्यावर माहीत नाही तो मेल्यावरच मी जाते का मी मेल्यावरती येतोय, आहे का नाही. तर विचार करण्याची गोष्ट ही आहे की नांदाय ये मला म्हणतोय. नांदाय कवा यायचं. मला हसायला येत आहे आणि आत्ता पण येत आहे. कारण ज्या वेळेस मला तुझी गरज होती, माझ्या लेकरांना तुझी गरज होती, त्यावेळेस तुला कळलं नाही. पण आता मी बंधनात नाही. कारण त्यावेळेस त्याला वरी केस टांगलेले आवडत नव्हती, त्याला असं बाहेर आलेलं आवडत नव्हतं. म्हणजे काहीच आवडत नव्हतं. म्हणजे सांगाल तेवढं कमीच आहे. विषय निघाला म्हणून मी त्याच्या बाबतीत काही जास्त बोलायचं पण नाही. मला त्याची लायकी पण नाही की मी त्याला जास्त बोलावं. तुम्ही तर बघितलंच असेल मी त्याला जास्त काही बोललेले नाही. मी गपचीप आपलं हेडेव काढत होते. वहिनीच म्हटलं की ताई हेडेव काढतं का. म्हणलं हां. मग त्याने जरा थोडंसं चांगलं बोलायला चालू केलं. जसं मोबाईल बघितला वहिनी म्हणल्या का हेड्या शूटिंग करायला लागलात का, त्यावेळेस त्यांनी चांगलं बोलायला चालू केलं. आणि नाहीतर त्यांनी मला शिवीत दिली असते. प्रत्येक त्याच्या तोंडात शिवीच आहेत, त्याला चांगलं बोलताच येत नाही. तर जाऊ द्या,
विचारलं तरी भारी वाटलं, आनंद वाटलं मला की लेकरं अन्वी दीक्षा बरी आहेत त्या. आनंद झाला मला. तर असं जग बाबा तू पण, दुश्मन असला तरी चांगला असावा असं म्हणते ते. तू जग, मला जगू दे. तसं तर तुझं काय हे नाही. पैसे पाठवतो म्हणला, नंबर घेतला माझा त्याने, तुला मी पैसे पाठवतो माझ्याकडून होतंय तेवढं. हार तिथं होती तेव्हा माझी आई मला पुरवायची, तेव्हा तुला काम करू वाटलं नाही. मी कुठं बी जाईल काय करन विश्वास नव्हता म्हणून तू निघत नव्हता घराच्या बाहेर. आणि टी व्ही सहित होतं दिलेलं मला, त्यामुळं ते बाहेर निघतच नव्हता. आणि राहिला प्रश्न तुला बोलण्याचा, तर ते उगं आपलं बोलावं लागलं मजबुरीने. तर चला जाऊ द्या, मला एवढंच सांगायचं होतं. तर मी कुठं चालले तुम्हाला माहिती आहे का? मी आज तुम्हाला इकडे दिसत असेल चिंचकड, मी चालले शेंगाला. ठीक आहे, पाटी शेंगाला चालले, शेंगाला. भुईमुगाच्या शेंगा या सगळ्यांनी खायला. आता वाजले ते 11, कारण अन्वीचं आवरलं हे काम आतापर्यंत गेलं. आई गेली केव्हाच. म्हणलं चल, म्हणलं जावं, म्हणलं घरी बसून तर काय करावं, कारण माझी तब्येत ठीक नाही. तब्येत ठीक नाही त्याने मला जास्त त्रास होतोय. आणि डोक्याचा आणि डोळ्याचा तर लईच प्रॉब्लेम. काल गेलो मैत्रिणीकडे, ही मजा. आणि सारिका ही माझी मैत्रीण आहे, शीतल माझी बहीण आहे, पौर्णिमा पण बहीण आहे. तर विषय असा आहे की नाही का, मजा हज्जा मी करते. मी एक शब्द सोडला ना तर त्याला शब्द ती 4-5 काढते, लागून बोलते. म्हणून भारी वाटतं मला, म्हणून मी तशी बोलते बरं का. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण त्यांना माहिती आहे की ज्योती चेष्टा करते. मी कुणाची चेष्टा गड्या माणसाची कधीच केलेली नाही. मी मेहुण्यांना सुद्धा जास्त बोलत नाही, गडी माणसांना मी बोलत नाही. मी बोलते ते फक्त बायांना आणि माझ्या मैत्रिणीला आणि बहिणीला, बस एवढंच बोलते. चेष्टा मस्करी आमची होती अशी. तर आता जाते शेंगाला, लय लांब शेंगा तर आहे त्या. आता वहिनी बाईला चालवलंय, कधी येते त्या अजून काय घरातनं निघायचा तपास नाही. फोन किती वेळ झाला, माझा एक ब्लॉक झाला, अजून काही येईना. त्या भाकर बांधते त्या, किती दिवसाच्या बांधते त्या कोणास ठाऊक. तर चला भेटू शेंगाच्या रानात. बाय.